बाहेर काय आमच्या मित्रांत भांडण झालं, त्यांना कंप्लेंट करलं तर मला पहिले फटके पडायचे. यू हँडल इट. म्हणजे तू मला तुझं वर्षन सांगतोयस, तिकडे काय झालं त्याचं वर्षन काय, हे शिकलो मी वडिलांकडनं. आणि ॲक्टिंगचं म्हटलं तर ना, मी खूप ॲक्टर्सना मी काय म्हणतात त्याला क्रेडिट देतो मी माझ्या कामाचं. म्हणजे मी ऑब्झर्व केलं त्यांना. कोणी शिकतच नाही. बरेचसे नट आहे, त्यांना सांगितलं एक वाक्य चालत चालत म्हणत इथे तो तिथे म्हणतो किंवा चालत येऊन इथे म्हणतो, चालताना बोलता येत नाही, असे बरेच नट आहेत. पण ह्या सगळ्यामध्ये नव्या डिरेक्टर बरोबर काम करणं, तेजस तशा अर्थानं क्रिकेट टीम आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे परिचयाचं तर होतं, पण एक दिग्दर्शक म्हणून घेऊन येणं आणि एक अभिनेता म्हणून दुसऱ्याला सरेंडर होणं, या दोघांमधलं ट्रान्झिशन आणि त्या सगळ्या ह्याच्याबद्दल. कारण आता काय असतं माहिती आहे ना, की मी एक तर खूप सिनेमे डिरेक्ट केलेत, त्यामुळे कधी कधी पेशन्स राहत नाही. म्हणजे ते कधी कधी येतच बाहेर चुकून. पण तेजस हॅज बीन विथ मी. मी तर खूप चांगलं ओळखतो. नवीन असता कोणतरी डिरेक्टरनं तर ही माईट हॅव फील ऑफेंडेड. मध्येच मी म्हणतो, अरे किती वेळ घेतोयस. म्हणजे कसं असतं की इतके पिक्चर केल्यानंतर ना मला बऱ्याच वेळा माहिती असते की हा जो शॉर्ट घेतोय ना तो हा लागणार नाही आहे, एडिटर लावणार नाही आहे, हा वेस्ट आहे. पण माझं चुकलं आहे तिकडे, मी करायचंच नाही ना ते, त्याला घेऊ दे की. पण माझं असं असायचं, मला म्हणजे खात्री असायची की तो तुझ्यातलं एडिटर आणि डिरेक्टर जागा आहे, शॉर्ट लागणार नाही. आणि पण ठीक आहे, म्हणजे इथं तेजस असल्यामुळे मी म्हणजे भांडणं झाली नाहीत आमची कधीच. पण मी त्याला म्हणायचं, अरे हा नको ना घेऊ. नाही नाही मला सर, मला हा पाहिजे. आणि तो त्याला पाहिजे ते घ्यायचा. म्हणजे मला त्याचं का बरं वाटतं, त्यांनी कुणी सांगतो म्हणतो काय लगेच हे झालं नाही. पण हेही सांगतो मी की त्यातले 90% शॉट मी सांगितले नाही लागणार, ते नाही लागलेत. हो. पण ते ठीक आहे. म्हणजे ते आता मी इतकी वर्ष केलं आहे म्हणून मी काय हुशार नाही आहे फार डिरेक्शनमधला. पण एक काय एक प्रॅक्टिसने आपल्याला कळतं ना की अरे हा शॉट नको तसं. पण तेजस इज अ व्हेरी नाईस गाय. खूप चांगलं आहे काम करायला. आणि काही काही सीनवर कधी कधी आम्ही आला सीन की मी म्हणायचो नाही रे हे असं बोललं तर तसं बोललं तर. ती वॉज फ्लेक्झिबल. सी काय असतो सिनेमा हा लाईफ असा सिनेमामध्ये तर तुम्हाला कुठेतरी ते खूप रिअलिस्टिक किंवा नॅचरल डायलॉग येणं गरजेचं होतं. सो वी हॅव मेंटेन दॅट. अँड तेजस हॅज बीन व्हेरी सपोर्टिव्ह की लेट अस मेक इट अ कलोक्विल फिल्म. आणि मजा आली. आणि मी आता इतकी पिक्चर केले रे, डिरेक्टर कोणी असू दे, आपल्याला आपलं काम करायचं. आपण मी ज्यावेळेला तिथे काम करतो, मी काय म्हणतात त्याला मदारी का बंदर असतो. चल जमुरे म्हटलं कडकडकड नाच, आपल्याला काय पैसे कसे मिळत आहेत त्याचं विजन आपल्याला स्क्रीनवर आणायचं असतं ना. त्यामुळे तिथे आपण फार तोंड उघडू नये. निश्चित या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीचं सरप्राईज एलिमेंट सिद्धार्थ बोडके दिसतोय, म्हणजे किंवा त्या सगळ्याला तू ज्या पद्धतीने रिॲक्ट करतो आणि डोळ्यातून असणारा अंगार आहे, मग जो सारांशमध्ये अनुपम खेर असेल किंवा विद्या पटवर्धन विरुद्धमध्ये दिसला असेल किंवा जुनं फर्निचरमध्ये दिसलं असेल, ह्या सगळ्यामध्ये दिसताना म्हणजे दोन संध्या मिळत राहणं आणि त्या सगळ्यामध्ये खूप काटेकोरपणे सिस्टीमला शह देण्याचा केलेला प्रयत्न, ह्या सगळ्याबद्दल तू सांगावस. आणि सिस्टीमबद्दल असणारी एक वेगळा एक्सरेटिक विजन तुझा आहे, त्यामुळे तू यावर बोलावस असं मला वाटतं. थोडं मी खूपच आहे. म्हणजे ते मला कधी कधी म्हणजे मी आता कधी कधी असं म्हणतो की गपचूप बस, कुणाला काही बोलू नये का मरा, असं मी एक विनोद केला आहे. कारण काय माहिती ना, आपण फ्रीडम ऑफ स्पीच म्हणून कधी कधी खूप जरा जास्त बोलतो. अप टू पॉईंट इट इज ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही पर्सनल जाता ना, दॅट इज व्हॉट इज रॉंग. तर तसं ना माझं आहेच ते, पण मी असं दाबून ठेवलं आहे कारण ते माझ्या वागण्यात नाही येऊ दे, नुसतं बोलण्यात का पडणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी राईट अँड रॉंगमध्ये माझ्या वडिलांना ते कायम असं असायचं. म्हणजे मला लहानपणी पण आठवतं, बाहेर काय आमच्या मित्रांत भांडण झालं, त्यांना कंप्लेंट करलं तर मला पहिले फटके पडायचे. यू हँडल इट. म्हणजे तू मला तुझं वर्षन सांगतोयस, तिकडे काय झालं त्याचं वर्षन काय आहे. तर ते ना त्यामुळे एक राईट रॉंगचा किंवा रिॲक्ट होण्याचा सोसायटीमध्ये जे घडतं त्याला, हे शिकलो मी वडिलांकडनं. आणि ॲक्टिंगचं म्हटलं तर ना, मी खूप ॲक्टर्सना मी काय म्हणतात त्याला क्रेडिट देतो मी माझ्या कामाचं. म्हणजे मी ऑब्झर्व केलं आहे त्यांना कसा प्रिपेअर करतात रोलला. म्हणजे माझ्यासाठी नसीरुद्दीन शाह देव आहे, माझ्यासाठी अमिताभ बच्चन देव आहे, आणि सगळ्यात मोठा देव आहे विक्रम गोखले. म्हणजे किती काय म्हणतात त्याला नैसर्गिक काम करावं ना, हे त्याच्याकडनं शिकावं. तर ह्या सगळ्यांना मी खूप ऑब्झर्व केलं क्लोजली. आणि त्यामुळे काम करताना
आपल्या इथे काय होतं, ॲक्टिंग करतात. म्हणजे काय केलं मी या पिक्चरमध्ये ॲक्टिंग केली असं म्हणतात, तर म्हणायची पद्धत लोक म्हणतात, पण ते ॲक्टिंग करत असतात, ते रिॲक्ट करत असतात. आपण हे विसरतो की आपण जी गोष्ट आहे त्या गोष्टीला आपण रिॲक्ट करत असतो. त्यामुळे हे जे नटाला कळतं ना, तो नट चांगला. आपल्या इथे म्हणजे हे आता मला त्या प्लॅटफॉर्मवर तर बोलणं टाकतो. आपल्या इथे काय होतं, म्हणजे मी खूप डिरेक्ट करत असताना मी लोकांना तेच सांगतो, ते करतात आणि सीन वाचला की मग ते असे येतात तयार होऊन. सगळे चांगले ॲक्टर असतात, पण ते त्याच्या लाईनची वाट बघत असतात. म्हणजे समोरच्याची लाईन कधी संपते आणि माझी लाईन, मग ते संपल्यावर मी माझी लाईन अशी झोकात देईन, नाही ना. ते सगळ्यात आधी करायला पाहिजे त्याचं ऐक. तू जे काय म्हणतो त्याला तुझी रिॲक्शन आहे ना. तर ह्या गोष्टी मी ह्या सगळ्यांकडनं शिकलो. त्यामुळे मला ते आणि काय असतं की आपल्या इथे काय असतं माहिती ना, की एक हे झालं की तू पिक्चरचा ॲक्टर, हिरो म्हणजे तू कधीच काही चुकीचं करत नाहीस, तू कधीच फंबल होतेस. मला ते आवडतं इनफॅक्ट, वाक्यात फंबल होणं किंवा काहीतरी हातातनं पडणं हे नॅचरल आहे. तर त्या गोष्टींना मला खूप महत्त्वाच्या वाटतात. किंवा प्रॉपर्टी यूज करणं, ह्या गोष्टी कोणी शिकतच नाहीत. बरेचसे नट आहे त्यांना सांगितलं एक वाक्य चालत चालत म्हणत इथे, तो तिथे म्हणतो किंवा चालत येऊन इथे म्हणतो, चालताना बोलता येत नाही, असे बरेच नट आहेत. मधला बिझनेसच गायब असतो. गायब. तर ते मी शिकलो. म्हणजे मला मी काही गॉड गिफ्टेड नाही आहे बाबा, मी इथेच शिकलो जे शिकलो ते, आणि ते ह्या लोकांकडनं शिकलो. म्हणजे विक्रम गोखले प्रॉपर्टी वापरणं किंवा पॉझिटिव्ह वर्क करण्यामध्ये देव होता. तर ते तुम्ही बघा, शिका लोकांकडनं चांगलं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.